नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत एका नवीन भागाला, ज्या भागाचं नाव आहे केमिकल प्रॉपर्टीज म्हणा किंवा केमिकल रिॲक्शन्स ऑफ अरिल हलाइड. तुम्हा सर्वांना माहीत आहे, आपण आतापर्यंत जो भाग बघितला तो भाग कोणता होता? केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्किल हलाइड. अल्किल हलाइडच्या 3 प्रकारच्या रिॲक्शन आपण बघितल्या बाळांनो. नंबर 1 सबस्टिट्यूशन रिॲक्शन न्यूक्लिओफिलिक प्रकारच्या, नंबर 2 इलिमिनेशन रिॲक्शन, आणि नंबर 3 जी बघितली ती म्हणजे रिॲक्शन विथ मेटल. तर त्याच्यामध्ये कोणकोणते मेटल्स होते तुम्हाला माहित आहे. ओके, त्याच प्रकारे आज आपण एका नवीन भागाला सुरुवात करणार आहोत, ज्या नवीन भागाचं नाव आहे केमिकल रिॲक्शन्स ऑफ अरिल हलाइड. अरिल हलाइडच्या रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिॲक्शन्स आपल्याला बघायचं आहे. भावांनो, ज्याप्रमाणे अल्किल हलाइड 3 प्रकारच्या रिॲक्शन दाखवत होता, त्याच प्रकारे अरिल हलाइड, त्याला हॅलो अरिन्स म्हणतात. दोन्ही बी शब्द प्रयोग करा तुम्ही, अरिल हलाइड म्हणा किंवा हॅलो अरिन म्हणा, दोघांचा अर्थ एकच होतो बाबांनो. मग ह्याच्या केमिकल प्रॉपर्टीज पुन्हा 3 प्रकारच्या रिॲक्शन अल्किल हलाइड किंवा अरिल हलाइड दाखवतो. द अरिल हलाइड कॅन शो द 3 टाइप्स ऑफ रिॲक्शन. आता त्या रिॲक्शन्स कोणकोणते आहेत, एक एक रिॲक्शन तुमच्या समोर मी सांगतो. पहिल्यांदा नंबर 1 रिॲक्शन विथ मेटल, मेटल सोबत रिॲक्शन. नंबर 2 न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, आणि नंबर 3 इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. अशा एकूण 3 रिॲक्शन या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. त्यापैकी पहिल्या रिॲक्शनला आपण आज सुरुवात करूयात, ज्या पहिल्या रिॲक्शनचं नाव आहे रिॲक्शन विथ मेटल. आता तुम्हाला माहित आहे, ज्याप्रमाणे अल्किल हलाइड हा मेटल सोबत रिॲक्ट होत होता, त्याप्रमाणे अरिल हलाइड, अरिल म्हणल्यावर काय माहित आहे का, रिंग घ्यायचं, बेंझिन रिंग घ्या, अरोमॅटिक रिंग घ्या, आणि अरोमॅटिक रिंग असेल तर ते अरिल हलाइड असेल, त्याला हॅलोजन जोडलेला पाहिजे. परंतु आणि आर एक्स घेतला आपण तर ते अल्किल हलाइड. आपण रिॲक्शन कुणाच्या बघत आहोत? अरिल हलाइडच्या. हे वाक्य पहिल्यांदा लक्षात घ्या. आपण ज्या भागाबद्दलची माहिती घेत आहोत तो भाग आहे अरिल हलाइड. आपण ज्याच्या रिॲक्शन्स बघत आहोत, कुणाच्या रिॲक्शन बघत आहोत? अरिल हलाइड. इथं वाटल्यास नाही तुम्ही इथं अरिल हलाइडच्या रिॲक्शन्स आहे की नाही. अरिल हलाइड किंवा ह्याला म्हणतात हॅलो अरिन्स, हॅलो अरिन्स. आणि त्याचं स्ट्रक्चर आपण जर काढलं तर ही तुमची बेंझिन रिंग, कळलं का? हा, आणि या ठिकाणी हा तुमचा हॅलोजन. बघा, हे झालं तुमचं अरिल हलाइड. आता हे अरिल हलाइड कशा प्रकारच्या रिॲक्शन दाखवतो? 3 प्रकारच्या रिॲक्शन दाखवतो. कोणकोणत्या? हे बघा इकडं, हे दाखवलेल्या सगळ्या रिॲक्शन्स. समजलं का? मग त्याच्यामध्ये रिॲक्शन विथ मेटल, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, ह्या सगळ्या रिॲक्शन्स या ठिकाणी आपल्या समोर आहेत. सुरुवात करू आपण अरिल हलाइड किंवा हॅलो अरिनच्या केमिकल रिॲक्शन. हे आहे अरिल हलाइड. ठीक आहे. हे सगळं बघण्याच्या अगोदर एक वाक्य आपल्याला माहित असलं पाहिजे. आपण रिॲक्शन घेऊ. आता पहिल्या रिॲक्शन आपण सुरुवात केली, रिॲक्शन विथ मेटल. मेटल सोबत कसा रिॲक्ट होतो? हा अल्किल हलाइड ज्याप्रमाणे मेटल सोबत रिॲक्ट होतो, तसंच अरिल हलाइड हा सुद्धा, हॅलो अरिन हा सुद्धा मेटल सोबत रिॲक्ट होतो. कसा रिॲक्ट होतो त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. फक्त आपण नीट लक्ष देऊन ऐकणं फार महत्वाचं आहे. आता पहिल्यांदा मी तुम्हाला वुड्स रिॲक्शन सांगतो. वुड्स रिॲक्शन आपण बघितली. वुड्स रिॲक्शन मध्ये काय होतं? अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत केल्यास हायर अल्केन तयार होतो. ती अभिक्रिया त्याला म्हणायचं वुड्स रिॲक्शन. म्हणजे वुड्स रिॲक्शन ही कसली अभिक्रिया आहे? अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत आहे. ती पहिल्यांदा सांगतो परत एकदा, आणि मग इकडे आपण येऊ. ओके, पहा हे बघा, आर एक्स प्लस 2Na प्लस आर एक्स. नीट लक्ष द्या बरं का. काय केलं आपण? अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत केली. तुम्हाला माहित असलं पाहिजे वुड्स रिॲक्शन म्हणजे काय. वुड्स रिॲक्शन मध्ये अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत होऊन तयार काय होतो? हायर अल्केन. सो दॅट रिॲक्शन इज कॉल्ड एज काय? वुड्स रिॲक्शन. ज्याच्यामध्ये असलेल्या कार्बनची संख्या ही डबल असते, दुप्पट असते. डबल हा शब्द प्रयोग लक्षात घ्या. त्या अल्किल हलाइड पासून, ज्याच्यापासून तो तयार होतो. असो, आता रिॲक्शन कडे आपण जो प्रोडक्ट काढू. पहा,
हे बघा, हे एक्स निघून जातील दोन्ही बी, आणि यांनी हा एन दोघाला घेऊन जाईल, उरलं आर आणि आर. हे बघा, आरच्या जवळ आर आला प्लस 2NaX. आणि सगळ्यात महत्वाचं, रिएक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. ही रिएक्शन कोणती आहे? बरं, ओट्स रिएक्शन ही आहे. ओट्स रिएक्शन, ठीक आहे. ओट्स रिएक्शन आपल्याला माहित आहे. आपल्याला काय बघायचं आहे? अरिल हलाइडची अभिक्रिया. अरिल हलाइडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत कशी होते, तर त्याच्याबद्दलची माहिती घेत असताना पहिला जो भाग आहे दॅट इज द फिटिक रिएक्शन. कोणता? फिटिक. आता पहिल्यांदा फिटिक रिएक्शन बघू आणि पुन्हा मग दोघांचं कॉम्बिनेशन आपण करू आणि मग त्याच्याबद्दलची माहिती घेऊ. पहिल्यांदा आपल्याला माहित असलं पाहिजे ओट्स रिएक्शन. ओट्स रिएक्शन म्हणजे काय, तर त्या ओट्स रिएक्शन मध्ये काय अपेक्षित आहे, तर अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत होऊन ड्राय इथरच्या सानिध्यात हायर अल्केन प्लस NX तयार होतो. अशा प्रकारची जी अभिक्रिया आहे त्याला ओट्स रिएक्शन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, पहा. आता बघा, आता एक रिएक्शन लिहितो, फिटिक रिएक्शन. कोणती रिएक्शन? फिटिक रिएक्शन. सर्वांनी व्यवस्थित ऐकायचं बरं का. फिटिक रिएक्शन म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. आता फिटिक रिएक्शन मध्ये आपण काय करतो? अल्किल हलाइडच्या ऐवजी अरिल हलाइड घ्यायचं, हॅलो अरिन घ्यायचं, है ना. अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत केल्यास हायर अल्केन तयार झाला. अशा प्रकारच्या अभिक्रियेला म्हटलं ओट्स रिएक्शन. इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर आणि NX तयार झाला. पुढे बाय प्रॉडक्ट. अरे बाबांनो, मी तुम्हाला काय सांगतोय, या आता इथं काय अरिल हलाइडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत करू आणि काय तयार होतं बघू आपण. बघा इथं, हो का, हे तुमचं अरिल हलाइड. जनरल घेऊ आपण, जनरल. हे इथे घेतलं X प्लस काय घ्यायचं 2Na प्लस अजूनही घेऊ आपण अरिल हलाइड. हो का, झालं. आता हा अरिल हलाइड, हा अरिल हलाइड किंवा त्याला हॅलो अरिन म्हणा, आणि त्याची अभिक्रिया आपण सोडियम सोबत केली. सोडियम हा कोण आहे? मेटल. याच्या अगोदर अल्किल हलाइडची अभिक्रिया आपण सोडियम मेटल सोबत केली. हो का, अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत केली. वाटल्यास इथं लिही तुम्ही अल्किल हलाइड. काय तयार झालं? हायर अल्केन. काय तयार झालं? हायर अल्केन. हे लक्षात असू दे आपल्या. चल इकडे जाऊ आता आपण. आता इथे काय होतं बघा, या ठिकाणी काय प्रोडक्ट येतो बघा, ड्राय इथर. इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर परत काय होईल? हा X आणि हा Na निघून जाईल. हा सोडियम अरिल हलाइड पशी असलेले दोन्ही हॅलोजन घेऊन जातो. सोडियम आ जाता है, हॅलोजन को ले जाता है, और बाद में ये दोन रिंग है ना, वो वैसे रहती है. बाद में और रिंग है ना, इधर की एक रिंग और इधर एक रिंग अटैच हो जाती है. अरे कळलं का नाही कळालं? हा. आता हे पहा, हा सोडियम आहे, इकडचा X, इकडचा X. म्हणजे सोडियमनं काय केलं? दोन्ही ठिकाणचे हॅलोजन सोबत घेऊन गेला, है ना. हे बघा असं वळतं इकडं. सोडियमचा मेटल दोन्ही हॅलोजनला घेतो आणि निघाला. बरोबर आहे का? मग उरलं काय? इकडे एक रिंग आहे, इकडे एक रिंग आहे. आता ह्या दोन्ही रिंगा एकमेकाला जोडतील. हो का, ही एक रिंग आहे आणि हो का, ही एक रिंग झालं. आणि प्लस हे NX. संपली रिएक्शन. म्हणजे आता हे अरिल हलाइड आहे किंवा हॅलो अरिन म्हणतात. अरे बाबांनो, अरिल हलाइडची अभिक्रिया जेव्हा सोडियम मेटल सोबत होते तेव्हा त्या ठिकाणी तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो बायफिनिल आहे. बायफिनिल. बाय म्हणजे दोन, फिनिल म्हणजे रिंग. दोन रिंगा एकमेकाला जोडल्या म्हणून नाव पडलं बायफिनिल. ह्या नावाचं अरिल हलाइड. त्याचं नाव लिहा बायफिनिल. संपलं. रिएक्शन झाली आपली. रिएक्शन झाली, जनरल रिएक्शन लिहिली, एक्झाम्पल पलीकडली तुम्ही. झालं, लक्षात येईल आपल्या सर्वांच्या. फिटिक रिएक्शन नेमकं कशी आहे, तर अशा प्रकारची ही रिएक्शन म्हणजे फिटिक रिएक्शन. लक्षात घ्या, ह्या अभिक्रियेला नाव दिलं फिटिक रिएक्शन. अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत केली, तयार झाला हायर अल्केन. ओट्स रिएक्शन. ओट्स रिएक्शन काय? ओट्स रिएक्शन. आणि अल्किल हलाइडच्या ऐवजी जर अरिल हलाइड आपण घेतलं आणि ह्या अरिल हलाइडची अभिक्रिया आपण जर सोडियम मेटल सोबत केली तर तयार होतो बायफिनिल. आणि या अभिक्रियेला म्हणायचं काय? फिटिक रिएक्शन. फिटिक रिएक्शन. बोला, फिटिक रिएक्शन.
बघा दोन रिॲक्शन कसे येतात, सेम रिॲक्शन आहेत, थोडा फरक आहे. तिथं आर आर एकमेकाला जोडले, इथं रिंग रिंग एकमेकाला जोडल्या. तिथं दोन आर होते, इथं दोन फिनिल आहेत. त्या ठिकाणी आर आणि आर होतं, इथं दोन रिंग होत्या, इकडे एक फिनिल रिंग, इकडे एक फिनिल रिंग एकमेकाला जोडल्या. अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया या ठिकाणी घडली. ह्याचं एक्झाम्पल लिहितो पलीकडे, ह्या बाजूला लिहितो. बघा पहिल्यांदा नाव लिहितो म्हणजे पुन्हा लक्षात येईल आपल्याला. फिटिक रिॲक्शन नाव लिहू पहिल्यांदा. कोणती रिॲक्शन? फिटिक रिॲक्शन. ऐका बरं का व्यवस्थित. आता काय करतात, फिटिक रिॲक्शन मध्ये आपण काय घेतो, फिटिक रिॲक्शन मध्ये अल्किल हलाईड घ्यायचं नाही, घ्यायचं का मग अरिल हलाईड. हॅलो अरिन, हॅलो अरिन. हा आता बघा इकडे घेतो मी, हॅलो अरिन घेतलं ह्या बाजूला आहे का, तसाच हॅलो अरिन घेतो त्या बाजूला, त्याची अभिक्रिया केली सोडियम सोबत. हो का, हे Cl. हो का, इकडे एक रिंग, इकडे एक रिंग, संपलं. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ, बोला राईट. झालं लिहिलं आपण. मग आता हा सोडियम काय करतो, दोन्ही Cl सोबत घेऊन जातो आहे ना. ह्याचं सोडियमला कामच आहे इथं, हॅलोजन गोळाकार असं घेऊन जायचं. बरोबर आहे का, हॅलोजन घ्यायचं आणि सोबत घेऊन जायचं, एवढं कामच सोडियमला दिलंय. हो का, सोडियम आला, इकडचा Cl, इकडचा Cl, दोघांना सोबत घेऊन गेला, इकडे रिंग उरली, इकडे पण रिंग उरली. आता ह्या दोन रिंगा एकमेकाला जोडायचं. ही एक रिंग, त्याला का दुसरी फिनिल रिंग. झालं. ह्याचं नाव काय माहिती आहे का, आता ह्याचं नाव आहे क्लोरोबेन्झिन. हे एक्झाम्पल आहे, क्लोरोबेन्झिन नाव यायचं. अरिल हलाईड किंवा हॅलो अरिनचे एक्झाम्पल क्लोरोबेन्झिन. आणि हे तयार झालं बायफिनिल. वाटल्यास कंसात लिहितो, हे कोण आहे, अरिल हलाईड. संपलं. कळलं का. मग अशा प्रकारची जी रिॲक्शन आहे, दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज फिटिक रिॲक्शन. बघा आता फिटिक रिॲक्शन का मध्ये काय होतं, अरिल हलाईडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत केल्यास ड्राय इथरच्या सानिध्यात बायफिनिल तयार होतो. या अभिक्रियेला म्हणायचं फिटिक रिॲक्शन. बघा वुड्स रिॲक्शन मध्ये काय, अल्किल हलाईडची अभिक्रिया सोडियम सोबत केल्यास ड्राय इथर या सॉल्व्हंटच्या सानिध्यात तयार झाला हायर अल्केन. दॅट रिॲक्शन इज कॉल्ड एज वुड्स रिॲक्शन. आणि त्या हायर अल्केन मध्ये असलेल्या कार्बनची संख्या डबल असते, दुप्पट असते अल्किल हलाईड पेक्षा, ज्यापासून तो तयार होतो. फिटिक रिॲक्शन मध्ये कसं आहे, इन केस ऑफ फिटिक रिॲक्शन अरिल हलाईड किंवा हॅलो अरिन हा सोडियम मेटल सोबत रिॲक्ट होतो. ड्राय इथर याच्या सॉल्व्हंट मध्ये, ड्राय इथरच्या सानिध्यामध्ये तयार होतो बायफिनिल. आणि अशा प्रकारच्या अभिक्रियेला म्हणायचं फिटिक रिॲक्शन. बोला फिटिक रिॲक्शन, बोला फिटिक रिॲक्शन. आता व्याख्या करू आपण. बघा व्हेन अरिल हलाईड इज reacted with sodium metal in the presence of dry ether, then it gives biphenyl. This reaction is called as Fittig reaction. Fittig reaction. कसं Fittig reaction. नाव महत्वाचे ते पण सांगलेलं आहे. हा झालं, आलं उत्तर. पुन्हा ऐका. When aryl halide is reacted with sodium metal in the presence of dry ether, then it gives biphenyl. This reaction is called as Fittig reaction. झालं, कळलं का. When aryl halide is reacted with sodium metal in the presence of dry ether, then it gives biphenyl. This reaction is called as Fittig reaction. ओके, दुसरा कन्सेप्ट पूर्ण झाला. वुड्स रिॲक्शन कळालं, फिटिक रिॲक्शन कळालं. आता अजून एक रिॲक्शन आहे, त्याचं नाव आहे वुड्स फिटिक रिॲक्शन. पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. आता वुड्स फिटिक रिॲक्शन म्हणजे काय, त्याच्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूयात. पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे. आता बघा, आता अजून एक रिॲक्शन घेऊ, त्याचं नाव आहे वुड्स फिटिक रिॲक्शन. आणि इथं आपला हा पहिला भाग पूर्ण होतो आणि मग पुढच्या भागाला आपण नेक्स्ट पिरियडला सुरुवात करू. ठीक आहे. तुम्हा सर्वांना कळालेलं असेल, अल्किल हलाईडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत केली, तयार झाला हायर अल्केन, त्याला म्हटलं आपण वुड्स रिॲक्शन. ठीक आहे. अल्किल हलाईडच्या ऐवजी घेतला अरिल हलाईड आणि त्याची अभिक्रिया केली आपण सोडियम मेटल सोबत, तयार झालं बायफिनिल, त्याला म्हणलं आपण फिटिक रिॲक्शन. ह्याच्यामध्ये बघा वुड्स बी आहे, फिटिक बी आहे. ह्याच्यामध्ये दोन्ही शब्द येते, वुड्स बी आहे, फिटिक बी आहे. म्हणजे काय करायचं, वुड्स मधला अर्धा भाग घ्यायचं, फिटिक मधला अर्धा भाग घ्यायचं आणि रिॲक्शन करायचं. नाव पडलं वुड्स फिटिक रिॲक्शन. समजलं का. ह्याच्यामध्ये बघा दोन्ही अल्किल हलाईड येते.
आपण एक घ्यायचं याच्यामध्ये, हो का, एक अल्किल हलाइड RX प्लस 2Na घेतला एक, हो का. वुड्स रिॲक्शन मध्ये काय अल्किल हलाइड आपण घेतला, अल्किल हलाइड दोन्ही घ्यायचं नाही, पण आपण दोन्ही घेतलं की वुड्स रिॲक्शन होते. फिटिक रिॲक्शन मध्ये काय अरिल हलाइड आहे, कोण आहे अरिल हलाइड, हो का. इथं आपण घेऊ अरिल हलाइड, या ठिकाणी आपण काय घेऊ अरिल हलाइड, एकच लिहितो मी. इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय, नीट ऐका बरं का, नीट ऐका मी काय सांगलेलो. वुड्स रिॲक्शन मध्ये फक्त अल्किल हलाइड आहे, दोन्ही बी अल्किल हलाइड आहे. ते फिटिक रिॲक्शन मध्ये अरिल हलाइड आहे, दोन्ही बी अरिल हलाइड आहे. ते म्हणजे एकामध्ये अल्किल हलाइड आहे, एकामध्ये अरिल हलाइड आहे. वुड्स फिटिक रिॲक्शन आपल्या समोर आहे. वुड्स फिटिक रिॲक्शन मध्ये काय करायचं, वुड्स मधला अर्धा भाग घ्यायचं, फिटिक मधला अर्धा भाग घ्यायचं. म्हणून रिॲक्शनला नावच पडलं काय, वुड्स फिटिक रिॲक्शन, हो का. अल्किल हलाइड हे कुठलं आलं, वुड्स रिॲक्शन मधला अर्धा भाग. हे कोण आहे अरिल हलाइड, अरिल हलाइड हा अर्धा भाग कुठला फिटिंग मधला, म्हणजे अर्धा भाग वुड्स मधला, अर्धा भाग फिटिंग मधला, म्हणून वुड्स फिटिक रिॲक्शन. कळालं का. वुड्स रिॲक्शन मध्ये दोन्ही अल्किल हलाइड, फिटिक रिॲक्शन मध्ये दोन्ही अरिल हलाइड. वुड्स फिटिक रिॲक्शन मध्ये एक अल्किल हलाइड, एक अरिल हलाइड. कळलं का नाही कळालं, म्हणतं नाव ना वुड्सचा अर्धा भाग, फिटिकचा अर्धा भाग, वुड्स फिटिक रिॲक्शन. आता बघा पुन्हा सोडियम आहे, सोडियमला एकच काम दिले, दोन्ही हॅलोजनला घेऊन जायचं. चला घेऊन, वडून येते असं ओढून, चाल सोडियम ओढतंय दोन्ही हॅलोजनला आणि घेऊन जाते, हो का. हे सोडियम इकडच्या एक्सला बी घेऊन जाते, इकडच्या एक्सला बी घेऊन जाते. झालं. आता इकडे आर उरलं, इकडे रिंग उरली, जोडा आता, हो का. हे रिंग आहे, ह्याला आर जोडा, हो का, आर किंवा त्या बाजूला जोडा आर, कुठे बी घ्या एकच पडते, कुठे बी घ्यावं. आणि ह्याला म्हणतात सबस्टिट्यूटेड बेंझिन, सबस्टिट्यूटेड बेंझिन किंवा ह्याला म्हणतात अल्किल बेंझिन. काय म्हणायचं, अल्किल बेंझिन किंवा ह्याला असं म्हणतात अल्किल बेंझिन असं पण म्हणतात त्याला. झालं उदाहरण झालं. आता ह्याचं उदाहरण घेऊ आणि रिॲक्शन संपली. झालं. वुड्स फिटिक रिॲक्शन मध्ये काय होतं मग, हा काय होतं, अरिल हलाइडची अभिक्रिया, आधी इकडचं नाव लिहू, अरिल हलाइडची अभिक्रिया अल्किल हलाइड आणि सोडियम मेटल सोबत होते. ड्राय इथरच्या सानिध्यात तयार होतो सबस्टिट्यूटेड बेंझिन किंवा अल्किल बेंझिन. समजलं. पहा वुड्स फिटिक रिॲक्शन मध्ये काय होतं, अरिल हलाइडची अभिक्रिया ही अल्किल हलाइड व सोडियम मेटल सोबत होते. ड्राय इथरच्या सानिध्यात तयार होतो सबस्टिट्यूटेड बेंझिन किंवा अल्किल बेंझिन. या अभिक्रियेचं नाव आहे वुड्स फिटिक रिॲक्शन. व्याख्या कशी करता येईल बघा. व्हेन अरिल हलाइड इज रिॲक्टेड विथ अल्किल हलाइड and sodium metal in the presence of dry ether, then it gives substituted benzene or alkyl benzene. This reaction is called as Wurtz Fittig reaction. समजलं. पुन्हा एकदा. When aryl halide is reacted with alkyl halide and sodium metal in the presence of dry ether, then it gives substituted benzene or alkyl benzene. This reaction is called as Wurtz Fittig reaction. अशा प्रकारे ह्याची व्याख्या करता येते. When aryl halide is reacted with alkyl halide and sodium metal in the presence of dry ether, then use substituted benzene or alkyl benzene. This reaction is called as Wurtz Fittig reaction. हेलाच ह्याचं एक्झाम्पल घेऊ. रिॲक्शन पूर्ण झाली. अशा प्रकारची पहिली रिॲक्शन आपली पूर्ण होते. ओके. बघा एक्झाम्पल घेतो मी. पहिल्यांदा घेतो मी अरिल हलाइड घेतो पहिल्यांदा. चालते. ते लिहा किंवा आधी हे लिहा, का फरक पडत नाही. कोणते बी आधी लिहा, हे आधी लिहा किंवा हे लिहा, का फरक पडत नाही. आपण तिकडचं आधी लिहू. हे क्लोरोबेंझिन प्लस सोडियम मेटल प्लस हा तुमचा अल्किल हलाइड इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आलं की. सोडियमला एकच काम दिले, चल हॅलोजनला घेऊन निकल जा भाई, निकल जा. हे निकलले भाई, निकलले भाई, हॅलोजनला घेऊन, हॅलोजनला घेऊन, हे निकलले भाई, हॅलोजनला घेऊन, हे निकलले भाई, हॅलोजनला घेऊन.
झालं, घेऊन चाला सोडियम दोन्ही हॅलोजनला. इकडे रिंग उरली, इकडे CH3 उरली. लिहावा का रिंग आला, रिंग लिहलो. ह्याला का जोडलंय CH3. झालं. चला 2 Na 2 Cl म्हणजे 2 NaCl. कळलं का? ह्याचं नाव काय? क्लोरोबेन्झीन. हे आरिल हलाइड आहे, क्लोरोबेन्झीन नाव आहे. ह्याचं नाव काय? मिथिल क्लोराईड. इथं लिहितो नाव मिथिल क्लोराईड नाव आहे बघा व्हायचं. आणि हे आहे तुमचं टुलीन. फेमस नाव काय याचं? टुलीन. इथे लिहा मिथिल बेन्झीन किंवा मिथिल बेन्झीन. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा संपूर्ण भाग पूर्ण झाला. आज आपण एक रिॲक्शन घेतली बाबांनो. एकूण 3 रिॲक्शन आहेत. आरिल हलाइडच्या 3 रिॲक्शन. पहिली रिॲक्शन विथ मेटल. दुसरी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तिसरी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बाकीच्या 2 आपण नेक्स्ट पिरियडला घेऊयात. एक रिॲक्शन आज आपली पूर्ण झाली, रिॲक्शन विथ मेटल. आणि याच्यामध्ये 2 आपण रिॲक्शन बघितल्या. एक फिटिक रिॲक्शन बघितली, एक वुड्स फिटिक रिॲक्शन बघितली. फिटिक रिॲक्शन मध्ये काय होतं, वुड्स फिटिक मध्ये काय होतं आणि अगोदर बघितलेली वुड्स मध्ये काय होतं. अशा 3 रिॲक्शन एकसारख्या वाटतात. वुड्स रिॲक्शन अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत केलं. ड्राय इथर या सॉल्व्हंटच्या सानिध्यात तयार झालं हायर अल्केन, ज्याच्यामध्ये असलेल्या कार्बनची संख्या ही डबल असते अल्किल हलाइड पेक्षा, ज्या अल्किल हलाइड पासून तो तयार झालाय. फिटिक रिॲक्शन त्याच्यामध्ये काय होतं, आरिल हलाइडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत होते, तयार होतो बायफिनिल, ड्राय इथरच्या सानिध्यात रिॲक्शन होते. आणि तिसरी रिॲक्शन म्हणजे ह्या दोघांचा भाग, वुड्सचा अर्धा भाग आणि फिटिकचा अर्धा भाग, वुड्स फिटिक रिॲक्शन. कसं? वुड्स फिटिक रिॲक्शन. बोला वुड्स फिटिक रिॲक्शन. बोला वुड्स फिटिक रिॲक्शन. बोला वुड्स फिटिक रिॲक्शन. झालं. अजून काय सांगायचं आहे तुम्हाला? मग ह्याच्यामध्ये काय होईल, आरिल हलाइडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत, त्याचबरोबर अल्किल हलाइड सोबत ड्राय इथरच्या सानिध्यात तयार झाला सबस्टिट्यूटेड बेन्झीन किंवा अल्किल बेन्झीन. झालं. 3 रिॲक्शन तुमच्या समोर आहेत. वुड्स रिॲक्शन अल्किल हलाइड हायर अल्केन तयार होतो ड्राय इथरच्या सानिध्यात. फिटिक रिॲक्शन आरिल हलाइड पासून बायफिनिल तयार होतो ड्राय इथरच्या सानिध्यात. आणि वुड्स फिटिक मध्ये आरिल हलाइड, कळलं का, आणि अल्किल हलाइड, कळलं का, ह्यांच्यापासून तयार होतो काय, सबस्टिट्यूटेड बेन्झीन किंवा अल्किल बेन्झीन. झालं, संपलं. सगळ्या रिॲक्शन तुमच्या समोर आहेत. मग 3 नाव आहेत, वुड्स रिॲक्शन, फिटिक रिॲक्शन, वुड्स फिटिक रिॲक्शन. वुड्स रिॲक्शन, फिटिक रिॲक्शन, वुड्स फिटिक रिॲक्शन. वुड्स रिॲक्शन, फिटिक रिॲक्शन, वुड्स फिटिक रिॲक्शन. धन्यवाद.